तर अनिल परब संध्याकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। अनिल परब हे दिल्लीत कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत। पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी अनिल परब सिब्बल यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। नार्वेकरांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अनिल परब दिल्लीत कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अनिल परब हे दिल्लीत कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत। अधिक माहितीसाठी माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्यासोबत जोडले गेलेत। दिनेशजी, काय अधिकची माहिती? बघा, आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे त्या विरोधात शिवसेना युबीटी पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार ही भूमिका त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आधीच जाहीर केलेली आहे। त्यामुळे पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी पक्षाचे नेते आणि विधिमंडळाचे शिवसेना युबीटीचे सदस्य आमदार अनिल परब हे आज सायंकाळी दिल्लीला रवाना होत आहेत। दिल्लीत ते ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत त्यांच्याशी। कारण या संपूर्ण न्यायालयीन लढ्यामध्ये कपिल सिब्बल यांनी शिवसेना युबीटी पक्षातर्फे बाजू मांडली होती। सुप्रीम कोर्टात आता पुढची न्यायालयीन लढाईची दिशा काय असेल या संदर्भात अनिल परब हे कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा करून त्याबाबतची माहिती शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहेत आणि त्यानंतर पुढील निर्णय होईल। पण सुप्रीम कोर्टात जाण्याविषयी पक्ष ठाम आहे आणि त्या दिशेनं आता पावलं उचलली जात आहेत। आणखी एक माहिती मिळते आहे की उद्धव ठाकरे आज पुन्हा प्रसार माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। संजय राऊत हे थोड्या वेळात मातोश्रीवर दाखल होत आहेत। विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी काल प्रसार माध्यमांपुढे भूमिका व्यक्त करताना कठोर टीका केली होती। आज निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर डिटेल सगळ्या बाबी पक्षाच्या समोर येणार आहेत। त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपली आणखी विस्तारित भूमिका मांडण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी आपण बघतोय सध्या अनिल परब हे दिल्लीत जाणार आहेत।